नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 11 ऑगस्ट 2025। तर आज आलेले आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार। श्रावण महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा महिना मानला जातो, त्यासोबतच अतिशय पवित्र महिना मानला जातो। या महिन्यामध्ये भगवान शिवांची आपण जास्तीत जास्त सेवा, पूजा अर्चना, व्रत वैकल्य करत असतो। श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला भगवान शिवांच्या करायच्या असतात, कारण श्रावण महिना हा संपूर्ण भगवान शिवांना समर्पित असतो आणि मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला भगवान शिवांची सेवा हे करायची असते। तर या श्रावण महिन्यातील आज तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपण महादेवांची पूजा कशी करावी, त्यासोबतच शिवामूठ कोणती, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, श्रावण सोमवारी पांढरे कपडे घालायचे असतात आणि महादेवांची कोणतीही पूजा करताना पांढरे कपडेच घालावे। तर तुम्हाला शक्य होईल तर आवर्जून तुम्ही महादेवांची पूजा करताना पांढरे कपडे हे परिधान करावे। त्यासोबतच घराची स्वच्छता देखील आपल्याला ठेवायची आहे। आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे। त्यासोबतच या श्रावण सोमवारी, तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही हिरवे मूग आहे। तसेच पहिले 2 श्रावणी सोमवारी पूजा तुमच्याकडनं झाली नसेल किंवा सेवा झाली नसेल तर तुम्ही या तिसऱ्या आणि चौथ्या श्रावणी सोमवारी आवर्जून पूजा आणि सेवा करू शकता। अगदी घरच्या घरी देखील तुम्ही पूजा आणि सेवा करू शकता, शिवामूठ देखील अर्पण करू शकता किंवा तुमच्या जवळपास जर शिव मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील शिवामूठ अर्पण करू शकता। तर सर्वप्रथम सकाळी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यासोबतच शिवपिंडीचा जो निमुळता भाग असतो तर तो उत्तरेकडे करायचा आहे आणि शिवपिंडीवर 11 वेळा पाण्याने ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करून अभिषेक करायचा आहे। 11 वेळा थंड पाण्याने आणि 11 वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे। तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने, थंड पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल किंवा तुम्ही या अभिषेकावेळी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचं देखील पठण करू शकता। अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड ही कोरडी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कोरडं तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खाली अखंड तांदूळ थोडेसे ठेवून त्यावरती आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे। त्यानंतर शिवपिंडीला 3 बोटांनी भस्म लावायचं आहे आणि महादेवांना त्यांच्या आवडतीच्या वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे। तर बेलपत्र, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ अर्पण करायचं आहे, पांढरे फूल अर्पण करायचं आहे। इतर कोणतीही वस्तू तुमच्याकडे उपलब्ध नाही झाली तरीही चालेल, पण बेलपत्र हे आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही दूध, साखर किंवा एखादं फळ देखील तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर सेवा देखील आपल्याला करायची आहे। तसेच शिवामूठ तुम्ही प्रथम अर्पण करू शकता। तर या शिवामुठीसाठी आपल्याला या तिसऱ्या श्रावणी सोमवारी हिरवे मूग शिवामूठ आहे, तर अखंड हिरवे मूग मूठभर आपल्याला घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा, असं म्हणत आपल्याला शिवामुठी अर्पण करायची आहे आणि 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि 3 वेळा शिवामुठी अर्पण करायची आहे। शिवामूठ अर्पण झाल्यानंतर आपल्याला महादेवांची कोणतीही एक आरती देखील म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या जमतील त्या भगवान शिवांच्या सेवा तुम्ही करू शकता। तुम्हाला इतर कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथामधील 11वा अध्याय देखील आवर्जून पठण करू शकता आणि जमतील तर इतर देखील तुम्ही सेवा करू शकता। शिवस्तुती पठण करू शकता, त्यासोबतच 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रमचे पठण करू शकता, शिव अष्टोत्तरी नामावलीचे पठण करू शकता किंवा इतर देखील तुम्हाला भगवान शिवांच्या ज्या जमतील त्या सेवा तुम्ही पठण करू शकता। नामस्मरण देखील करू शकता। जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत। त्यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही या सेवा श्रवण देखील करू शकता। हा महिना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना आहे आणि त्यामुळेच तुम्ही अवश्य या सेवा आवर्जून कराव्या। जितक्या सेवा जमतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही सेवा पठण करू शकता। त्यासोबतच तुम्हाला सकाळी जर
पूजा आणि अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील सेवा करू शकता आणि अभिषेक देखील करू शकता. कारण महादेवांच्या सेवेसाठी प्रदोष काळ हा अतिउत्तम काळ मानला जातो आणि त्यामुळेच तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील या सेवा आणि अभिषेक हे करू शकता. आणि तुम्हाला आज दिवसभरामध्ये काही नाही जमलं तरीही तुम्ही 1 तांब्या जल तरी भगवान शिवांच्या शिवपिंडीवर अर्पण करू शकता. तर खूप अडचणी संकट असतील आयुष्यामध्ये तर अवश्य तुम्ही भगवान शिवांची सेवा आणि पूजा करा.